कोल्हापुरातील कदमवाडी इथल्या पुण्यपर्वा सोसायटीमध्ये सुरू झालेला बार आणि पब कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी नागरी हक्क संघर्ष समिती आणि स्थानिक रहिवाशांनी केली आहे। या मागणीचं निवेदन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांना देण्यात आलं, पण त्या बारवर यापूर्वीच कारवाई केल्याचा खुलासा अधीक्षक नरवणे यांनी केला। कदमवाडीतील पुण्यपर्वा सहकारी गृहनिर्माण संस्थेत काही महिन्यांपूर्वी बियर बार आणि पब सुरू झाला। नागरी वस्तीत गृहनिर्माण सोसायटीत सुरू झालेला हा बार तातडीनं बंद करावा अशी इथल्या रहिवाशांची मागणी होती। त्यावरून अनेकदा पोलिसांकडे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रारी झाल्या होत्या। दरम्यान नागरी हक्क संघर्ष समिती आणि स्थानिक रहिवाशांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांची भेट घेतली। स्थानिक रहिवाशांना त्रासदायक असलेल्या त्या बार आणि पबचा परवाना कायमस्वरूपी रद्द करावा अशी मागणी करण्यात आली। तसंच उत्पादन शुल्क विभागाच्या काही अधिकाऱ्यांकडून हप्ते वसुली होत असल्याचा आरोप कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी केला। दरम्यान उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलंय। या बारवर उत्पादन शुल्क विभागाकडून यापूर्वीच कारवाई झाली आहे, तसंच त्यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया झाल्याचं नरवणे यांनी सांगितलं। तरीही अवैध मद्य किंवा बारबद्दल नागरिकांची तक्रार असल्यास त्यांनी टोल फ्री नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन नरवणे यांनी केलं। यावेळी शिवसेनेचे विजय देवणे, डॉक्टर कविता वाळवेकर, डॉक्टर प्रभा बाफना, अरविंद कुरणे, डॉक्टर मीना उनउणे, केट फर्नांडिस, छाया ठक्कर, स्नेहल कांबळे, दिलावर मुजावर उपस्थित होते।